काय काय झालंय? इथे का जमलेत सगळे? मी सर्व आजींना काही दिवस सुट्टी दिली आहे. मग घरातली कामं कोण करणार? मी आहे ना, मी करेन. बरी आहेस ना तू? हो, त्यात काय. अमृता बहिणी, तुला का करायची आहेत कामं? नोकरांची कामं नोकरांनीच केली पाहिजे. आणि मी सर्व आजींना काही कायमची सुट्टी नाही दिली, काही दिवसांसाठी दिली आहे. नवीन नोकर येणार आहे, फक्त एवढंच की तो उद्या येणार आहे, दॅट्स इट. अगं पण काही कामं आपणही करावीत ना. आणि बाहेरच्या माणसाने केलेला स्वयंपाक आणि घरातल्या सदस्याने केलेला स्वयंपाक यात फरक आहेच ना. फरक आहे, मला कळतो. पण आपण कोण आहोत? मेहंदळे. आपल्याला ह्या फक्त इतकीच कामं आहेत का? आपण ह्या सगळ्या कामात आपला वेळ वाया नाही घालू शकत. आणि माझा डिसिजन फायनल झालाय. सरू आजींच्या जागेवर एक नवीन नोकर येणार, दॅट्स इट. ठरलंय ना तुमचं? हां येस. ओके. घरात नवीन नोकर येणार म्हणजे सारंग सरांची कामं पण तोच करणार. मला कुठल्याच कारणाने त्यांच्याजवळ जाताच येणार नाही. आणि जर मीच सारंग सरांच्या आसपास नसेल तर काय फायदा. म्हणजे सारंग सरांचा सहवास ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी माझ्या या घरातल्या अस्तित्वाला किंमत देते. माझे कान आसुसलेले होते, पण बरं झालं तुझ्या राबत्या हाताला काम मिळालं. आता हळूहळू कर्जाच्या जाळ्यातून आपली नक्की सुटका होईल. तुला सांगू दादा, मला ना खूप भारी वाटते. मी खूप खुश आहे. बरं चल, मी उद्या फोन करते. उद्या तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना. मी फोन करेन तुला. दादा आरामात, हळूहळू, गडबड नको. असू दे, करू दे ना त्याला प्रयत्न. तो मेहंदळे, ही स्ट्रॉंग. हे बघा, त्यांना फोर्स करू नका कोणी. त्यांना त्यांच्या मनानं प्रयत्न करून दे. काय होत नाही डॉक्टर. सारा दादा शेर आहे, शेर. आता बघा, थोडा वेळ चालेल आणि नंतर पळायला जाईल. मी बोलू आता? डॉक्टर काय टेन्शन नाही, व्यवस्थित आहे. थोडं दुखतंय पण ठीक आहे, मला वाटतं ते होऊन जाईल बरं. आई व्यवस्थित आहे. चला, माझंही समाधान झालं. दिलेले औषधं वेळेवर घ्या आणि सांगितलेले व्यायाम रेग्युलर करा. हे काढू? हे आजचे दिवस राहून देत. ठीक. पांडुरंगा, तुला माहिती आहे मी काय करून आलोय ते. तुझ्यापासून कधी काही लपतंय का? तुला तर सगळंच दिसतं. पण परिस्थिती कशी होती हे माहित आहे ना व तुला. आणि त्या परिस्थितीत माझ्या हातून जे काही घडलं ना, त्याला मीच जबाबदार आहे. तो निर्णय माझा मीच घेतलाय. काय करणार? माझ्याकडे दुसरा काही मार्गच नव्हता. सगळीकडे हातपाय मारून बसलो. काम शोधलं पण काम मिळत नव्हतं. आणि किती दिवस बहिणीच्या जीवावर जगायचं. आता जे मला काम मिळालं आहे ना, हे प्रामाणिकपणे करणार. आता तूच माझा पाठीराखा आहे र विठ्ठला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. काय चाललंय सगळं? मॅडम, हा तो माणूस काम मागायला आला होता इथे, पण एक धड काम येत नाही याला. काहीच कामाचा माणूस नाही म्हणून हाकलून दिला. ठीक आहे, तुझा मी बघते. बहुतेक ऐश्वर्या सांगत होती मला, आणि ती सांगते म्हणजे हा निर्णय आईनेच घेतला असावा. पण काय गरज आहे नोकराची? सावली, आता तुला सगळी परिस्थिती माहितीच आहे ना. तुम्हालाही माझी परिस्थिती माहिती आहे ना वहिनी. तसे ह्या घरात माझं येणं कुणालाच आवडलं नव्हतं. मला माहिती आहे सारंग सरांवर हे लग्न लादलं गेलंय. तुम्हाला सांगू, जर मी माझ्या घरी परत गेले ना तर माझ्या घरच्यांना ते नाही सहन होणार. म्हणून घर कामात मन रमवून घेत होते मी.
सारंग सरांची सेवा करायला मिळते, त्यांची काळजी घ्यायला मिळते, ह्याचा आनंद होता मला. त्या निमित्ताने का होईना त्यांच्या जवळ राहायला मिळत होतं. पण आता त्यांच्यासाठी कोणी सेवक येणार आहे म्हटल्यावर माझी या घरात काहीच जागा राहणार नाही. तसंही मला बायकोचा आणि सुनेचा दर्जा मिळालेलाच नाहीये. काय करू मी वहिनी, तुम्हीच सांगा. सावली, मी लग्न करून जेव्हापासून या घरात आले ना तेव्हापासून एक कळलंय बघ, समोर येईल तो दिवस आपला आणि तो जसा येईल तसा आपल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करायचा. सावली, हे बघ, आपण जगाला नाही बदलू शकत पण स्वतःला तर नक्कीच बदलू शकतो ना. पण मग आपल्या हातात काहीच नसतं का? असतं ना. प्रामाणिकपणे वागणं, प्रेमाने वागणं, लोकांवर प्रेम करणं, आणि ते तर आपण करतोच. फक्त कधीतरी त्याचं फळ लवकर मिळतं, कधीतरी उशिरा मिळतं, एवढंच. माझ्या समोर जे वाढून ठेवलंय ते समोरून कोणीतरी काढून घेते असंच वाटतंय मला. ह्यालाच तर संसार म्हणतात ना सावली. एका बाईसाठी ना तिचा संसार म्हणजेच तिचं अस्तित्व असतं, आणि तिला जर तिचं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर आधी तिला तिचा संसार टिकवावा लागेल. ही एक परीक्षा आहे बघ. आयुष्यभर मी परीक्षाच देत आले वहिनी. आणि या परीक्षेत तू नक्की पास होशील याची मला खात्री आहे.